नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार होणारी गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत अशी स्वादिष्ट नानकटाई. तर ही नानकटाई बनवण्यासाठी आपल्याला अगदी साधे आणि घरात उपलब्ध असणारे साहित्य लागणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच कपाने आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे आणि त्याच कपाने आपल्याला अर्धा कप बेसनचे पीठ घ्यायचं आहे. इथे मी पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून चाळणीमधून असं चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी एकाच कपाच्या साहाय्याने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. तुम्ही कोणतेही एक भांडं सेट करायचे आहे त्याच्या साहाय्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये 1 कप पिठी साखर घ्यायची आहे. त्याच कपाने आपल्याला 1 कप तूप घ्यायचे आहे. तूप अशा पद्धतीचं घट्ट घ्यायचे आहे, आपल्याला जास्त मेल्ट केलेली नाही पाहिजे. तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यात साखरेच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. हे मिश्रण आपल्याला अगदी क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण झालं पाहिजे. तर आता आपण याच्यामध्ये जे प्रीमिक्स जे बनवून घेतलेले आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे याचा मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून ह्याचे पीठ मळून घेत आहे. पीठ जास्त आपल्याला घट्ट किंवा जास्त सैल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचं पीठ आपल्यालाही मळून घ्यायचं आहे. आता तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि पाहिजे तशा आकाराची आपल्याला नानकटाई बनवून घ्यायची आहे. प्रत्येक गोळ्याला हलकेच दाबून नानकटाईचा शेप द्यायचा आहे. तर इथे नानकटाई आज आपण गॅसवरती आणि ओव्हनमध्ये सुद्धा बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा पेढ्याच्या आकाराचा. आता वरतून आपल्याला सजावटीसाठी बदाम किंवा पिस्त्याचे तुकडे लावून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने आपली सर्व नानकटाई तयार झालेली आहे. तिथे ओव्हन मी 10 मिनिटासाठी प्रीहीट केलेला आहे. आता तयार केलेली सर्व नानकटाई आपल्याला ट्रेमध्ये एक करून ठेवून द्यायची आहे. नानकटाई ठेवताना थोडंसं मध्ये अंतरही ठेवायचं आहे, जेणेकरून बेक होताना त्या थोड्या फुलतात पसरतात, त्यामुळे एकमेकांना चिटकू नये. प्रत्येक नानकटाईमध्ये साधारण 2 इंच अंतर ठेवा. ट्रेला तूप किंवा बटर लावण्याची गरज नाही, पण हवे असल्यास बटर पेपर वापरू शकता. आता इथे मी कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून स्टँड ठेवून 7 मिनिटासाठी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे फुल गॅसवरती. आता उरलेली नानकटाई आपण कढईमध्ये पसरट प्लेटमध्ये ठेवून 15 मिनिटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला बेक करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता गॅसवर सुद्धा आपल्या किती सुंदर नानकटाई तयार झाल्यात, अजिबात करपल्या सुद्धा. तर दोन्ही पद्धतीने आपल्या सुंदर कुरकुरीत आणि तोंडात विरघळणाऱ्या नानकटाई बिस्किट तयार झाले. तर इथे व्हिडिओत पाहू शकता नानकटाई आपली अगदी खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. शिवाय ही नानकटाई मी गॅसवर आणि ओव्हनमध्ये सुद्धा दाखवली आहे, त्यामुळे तुम्ही सहजरित्या करू शकता. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका.